नमस्कार. आज आपण पाहणार आहात 12 ज्योतिर्लिंगांची पौराणिक कथा. भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंगे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांची पौराणिक कथा. भगवान शिवांची 12 ज्योतिर्लिंगे देशाच्या विविध भागात स्थित आहेत. यांना 12 ज्योतिर्लिंग या नावाने ओळखले जाते. या ज्योतिर्लिंगांचे दर्शन, पूजन आणि आराधनेने भक्तांची जन्मजन्मांतराची सर्व पापे नष्ट होतात. ते भगवान शंकराच्या कृपेस पात्र ठरतात. अशा या कल्याणकारी ज्योतिर्लिंगांची कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक, श्री सोमनाथ मंदिर, गुजरात प्रांतातील काठियावाडी क्षेत्रात समुद्राच्या काठावर असलेले सोमनाथ मंदिर जगप्रसिद्ध आहे. हे ज्योतिर्लिंग पूर्वी प्रभाग क्षेत्र म्हणून ओळखले जाई. येथेच भगवान श्रीकृष्णाने जरा नावाच्या व्याधाचा बाण निमित्त करून आपल्या लीलांचा शेवट केला होता. ज्योतिर्लिंगाची कथा पुराणातही वर्णिली आहे. दक्ष प्रजापतीला 27 कन्या होत्या, ज्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता. चंद्राचे संपूर्ण प्रेम केवळ रोहिणीवरच होते. यामुळे दक्षाच्या इतर कन्या खूप अप्रसन्न होत्या. त्यांनी आपली ही व्यथा पित्याला सांगितली. दक्षाने चंद्रदेवाला अनेकदा समजावले, पण रोहिणीच्या प्रेमात गुंतलेल्या चंद्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर रागावून दक्षाने चंद्राला क्षयरोग होण्याचा शाप दिला. शापामुळे चंद्रदेव तात्काळ क्षयग्रस्त झाले. त्यामुळे पृथ्वीधा, शीतलता, वर्षावाचे त्याचे कार्य थांबले आणि सर्वत्र हाहाकार माजला. चंद्रदेव खूप दुःखी आणि चिंतेत होते. त्यांची प्रार्थना ऐकून इंद्रादी देव आणि वसिष्ठ ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने चंद्राला शापमुक्तीसाठी पवित्र प्रभाग क्षेत्रात जाऊन मृत्युंजय भगवान यांची आराधना करण्यास सांगितले. चंद्राने 10 कोटी वेळा मृत्युंजय मंत्राचा जप केला. या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना अमरत्वाचे वरदान दिले आणि शापमुक्त केले. कृष्ण पक्षातील चंद्राच्या कला क्षीण होतील आणि शुक्ल पक्षात त्या क्रमाने वाढतील, असा आशीर्वाद दिला. देवतांच्या प्रार्थनेवरून भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात माता पार्वतीसह निवास करू लागले. चंद्राचे एक नाव सोम आहे आणि त्यांनी भगवान शिवाला आपला नाथ मानून येथे तपस्या केली, म्हणून याला सोमनाथ म्हटले जाते. 2, श्री मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या काठी दक्षिणच्या कैलास मानल्या जाणाऱ्या श्रीशैल पर्वतावर श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराण आणि पद्मपुराणात याचे महत्त्व वर्णिले आहे. कथेनुसार एकदा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात विवाह कोणाचा आधी व्हावा यावरून वाद झाला. महादेव आणि पार्वतीने अट घातली की जो पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आधी परत येईल त्याचा विवाह आधी होईल. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले, पण गणेशाने आपल्या बुद्धीने आईवडिलांचीच म्हणजे शिवपार्वतीची 7 वेळा प्रदक्षिणा केली. कारण शास्त्रानुसार पालकांची प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणा इतकीच पुण्यदायी मानली जाते. कार्तिकेय परतले तेव्हा गणेशाचा विवाह रिद्धिसिद्धीशी झालेला पाहून ते रागावून पर्वतावर गेले. त्यांना मनवण्यासाठी पार्वती तिथे गेली. त्या ठिकाणी शिवपार्वतीने आपल्या पुत्राची वाट पाहिली. ते स्थान श्रीशैल म्हणून प्रसिद्ध झाले. येथे भगवान शिवाने पुत्राच्या विरहाने ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव.
3. श्री महाकालेश्वर मध्य प्रदेश. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन नगरीत क्षिप्रा नदीच्या काठी आहे. उज्जैनला प्राचीन काळी अवंतिकापुरी म्हटले जाई. कथेनुसार अवंतिकापुरीत एक वेदनिष्ठ ब्राह्मण राहत होते. एके दिवशी दूषण नावाच्या अत्याचारी असुराने त्यांच्या तपस्येत व्यत्यय आणला. ब्राह्मणांना कष्टात पाहून भगवान शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी एका हुंकारात त्या राक्षसाला भस्म केले. ब्राह्मणांच्या विनंतीवरून भगवान शिव येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात स्थिर झाले. भगवान शिव काळाच्या म्हणजेच समयाच्या अंतापर्यंत तेथे राहतील म्हणून त्यांना महाकाल म्हटले जाते. 4. श्री ओंकारेश्वर मध्य प्रदेश. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठी एका बेटावर स्थित आहे, ज्याचा आकार ओम सारखा आहे. या बेटाला माधांता पर्वत किंवा शिवपुरी म्हणतात. महाराज माधांता यांनी येथे घोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते. या ज्योतिर्लिंगाची 2 स्वरूपे आहेत, एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. विंध्य पर्वताने 6 महिने शिवाची उपासना केली होती. तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन विंध्याला वरदान दिले आणि तेथे 2 रूपात निवास केला. 5. श्री केदारनाथ उत्तराखंड. हिमालय पर्वताच्या केदार शिखरावर हे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 12,000 फूट उंचीवर आहे. कथेनुसार महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपल्या बांधवांच्या हत्येचे प्रायश्चित्त करायचे होते. ते शंकराकडे माफी मागण्यास गेले, पण शिव त्यांना भेटत नव्हते. तेथे त्यांनी एका बैलाचे रूप घेतले. भीमाने त्यांना ओळखले. भीमाने बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण बैल जमिनीत धसला गेला. बैलाचा पाठीचा भाग जेथे प्रकट झाला तेथे केदारनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. शरीराचे इतर भाग इतर 4 ठिकाणी तुंगनाथ, रुद्रनाथ इत्यादी प्रकट झाले, ज्यांना पंचकेदार म्हणतात. 2013च्या भीषण महापुरातही एका मोठ्या शिळेने भीमशिला रक्षण केले. हा देवाचा चमत्कार मानला जातो. 6. श्री भीमाशंकर महाराष्ट्र. पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात हे ज्योतिर्लिंग आहे. येथे भीमा नदीचा उगम होतो. कथेनुसार भीम नावाचा एक महाप्रतापी राक्षस आपली आई कर्कटीसोबत कामरूप प्रदेशात राहत होता. तो कुंभकर्णाचा मुलगा होता. जेव्हा त्याला समजले की श्रीरामाने त्याच्या वडिलांचा वध केला आहे, तेव्हा तो क्रोधित झाला. त्याने ब्रह्माकडून वर मिळवून सर्व देवांना आणि शिवभक्त राजा सुदक्षिणाला बंदी बनवले. राजा तुरुंगात शिवलिंगाची पूजा करत होता. भीमाने आपल्या तलवारीने शिवलिंगावर प्रहार केला. तेव्हा साक्षात शिव प्रकट झाले आणि त्यांनी भीमाचा नाश केला. त्यानंतर येथे भीमेश्वर म्हणून स्थायिक झाले. 7. काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश. वाराणसी, बनारस येथील गंगेच्या काठी हे ज्योतिर्लिंग आहे. याला विश्वातील सर्वात प्राचीन शहरापैकी एक मानले जाते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला. तेव्हा शिव एका अंतहीन प्रकाशस्तंभाच्या म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. विष्णू आणि ब्रह्मा दोघांनाही त्याचा उगम आणि अंत शोधता आला नाही. विष्णूने आपली हार मान्य केली, पण ब्रह्माने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाने त्यांना शाप दिला
की त्यांची पूजा केली जाणार नाही. ज्या ठिकाणी स्तंभ पडला ते स्थान काशी विश्वनाथ म्हणून ओळखले जाते. 8. श्री त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, नाशिकजवळ ब्रह्मगिरी पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे. येथूनच गोदावरी नदीचा उगम होतो. येथे 3 लहान लिंगे आहेत जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. कथेनुसार गौतम ऋषींच्या आश्रमात दुष्काळ पडला होता. त्यांनी वरुण देवाची तपस्या करून कधीही न संपणारा जलस्रोत मिळवला. इतर ऋषींनी मत्सराने त्याच्यावर गोहत्येचे पाप लादले. या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी शंकराची आराधना केली. शिवाने गंगा मातेला तेथे आणले आणि स्वतः त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. 9. श्री वैद्यनाथ, झारखंड, झारखंडमधील देवघर येथे हे ज्योतिर्लिंग आहे. याला सिद्धपीठ मानले जाते. कथेनुसार रावण महादेवाला लंकेत घेऊन जाण्यासाठी तपस्या करीत होता. त्याने आपले 9 शीर अर्पण केले. जेव्हा तो 10वे शीर अर्पण करणार होता तेव्हा शिव प्रकट झाले. रावणाने शिवाला लंकेत राहण्याची विनंती केली. शिवाने अट घातली की जर वाटेत लिंग जमिनीवर ठेवले तर ते तेथेच कायमस्वरूपी स्थापन होईल. वाटेत विष्णूने एका गुराख्याचे रूप घेतले आणि रावणाला लघवीला जावे लागले. तेव्हा लिंग त्या गुराख्याकडे दिले. गुराख्याने म्हणजेच विष्णूने ते जमिनीवर ठेवले आणि अशा प्रकारे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. 10. श्री नागेश्वर, महाराष्ट्र, गुजरात. नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल 2 ठिकाणांचा दावा केला जातो, पण प्रामुख्याने ते महाराष्ट्रात किंवा द्वारकेजवळ म्हणजेच गुजरातमध्ये मानले जाते. कथेनुसार दारुका नावाच्या राक्षसाने शिवभक्त सुप्रिय आणि इतरांना समुद्र तळाच्या तुरुंगात कैद केले होते. सुप्रियने कैद्यांना शिवमंदिराचा उपदेश दिला. सर्वांच्या प्रार्थनेने शिव प्रकट झाले आणि त्यांनी दारुकाचा नाश केला. भक्तांच्या इच्छेनुसार ते येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून राहू लागले. 11. श्री रामेश्वरम, तामिळनाडू. रामेश्वरम बेट तामिळनाडूमध्ये आहे. येथे पोहोचण्यासाठी समुद्रावर बांधलेला पंबन पूल प्रसिद्ध आहे. रामायण काळात रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने येथे महादेवाची पूजा करण्याचे ठरवले. हनुमानाला कैलासावरून शिवलिंग आणण्यास सांगितले, पण त्याला येण्यास उशीर झाला. तेव्हा माता सीतेने वाळूचे शिवलिंग बनवले, ज्याची पूजा राम, लक्ष्मण आणि सीतेने केली. हेच रामेश्वरम ज्योतिर्लिंग होय. 12. घृणेश्वर, महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जवळील वेरूळ लेण्यांशेजारी हे ज्योतिर्लिंग आहे. घृणेश्वर म्हणजे करुणेचा देव. कथेनुसार घुस्मा नावाची एक शिवभक्त स्त्री दररोज 101 मातीचे शिवलिंग बनवून तलावात विसर्जित करीत असे. तिच्या बहिणीने मत्सरापोटी घुस्माच्या मुलाची हत्या करून त्याला त्याच तलावात फेकले, पण घुस्माचा शिवावर पूर्ण विश्वास होता. ती पूजेनंतर तलावापाशी गेली असता तिचा मुलगा जिवंत होऊन बाहेर आला. भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि घुस्माच्या विनंतीवरून ते घुस्मेश्वर किंवा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे निवास करू लागले. भारतातील 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.